तोच दिवस पार्टी ऑफिसला जायची घाई होती. पार्टी ऑफिसला पोचा. नंतर करूया. वेळ नाही आपल्याकडे. पंचायत ऑफिसला अर्ध्या तासात पोचायचंय. चाप कर. अरे सिद्धू चल लवकर, पळव गाडी. अहो पप्पा, पाऊस पडतोय, मला काही दिसत नाही इकडे, कसं चालवू फास्ट? वेळ होईल आपल्याला यार. चल लवकर. काय काय थांब थांब सिद्धू. सिद्धू मला सगळं ठीक दिसतंय. काय ठीक वाटतंय पप्पा? पप्पा आपण बघून तर काय झालं तिथे? अरे राजकारणात यायचंय ना तुला, मग अशा गोष्टींना तुला तोंड देता आलं पाहिजे. अहो पण पप्पा, त्यांच्या आयुष्याचा प्रश्न, त्यांना काही झालं तर? एक फॅमिली आहे, ऍक्सिडेंट झालाय त्यांचा. ते कुठे माहिती आहे तुम्हाला? सर पेशंटचं नाव सांगा ना प्लीज. फ्रेंडचं नाव माहिती? सर इमर्जन्सी वॉर्डमध्ये जा ना. इथे ए निगेटिव्ह ब्लड ग्रुपचं कोणी आहे का? एका लहान मुलीला रक्ताची गरज आहे. कोणी नातेवाईक वगैरे? मॅम, मी आहे निगेटिव्ह. भावनाच्या लग्नातला प्रॉब्लेम मी होतो. श्रीकांत इनामदार माझ्यामुळे गेले. मी मारलंय त्यांना. आनंदीच्या बाबांना मी मारलं. खुनी आहे. मी खुनी. सिद्धिराजने आतापर्यंत पुरावा बघितला असेल. आता आपण नक्की जिंकणार. वेंकी दादाची सुटका होणार याची स्वप्न बघायला सुरुवात केली असेल. याच हाताने गाडी चालवली होती ना मी. असं का घडलंय? का झालाय माझ्या हातनं हा अपघात? सिद्धिराज, टीम म्हणून खूप मोठी गोष्ट साध्य करणार होता आपण उद्या. तुम्ही सोबत असलात की सगळं किती सोपं होऊन जातं. तुम्ही सोबत असलात की प्रत्येक गोष्ट सोपी वाटते. आज तर तुम्ही आपल्या हनीमूनची 1 मंथ अॅनिव्हर्सरी साजरी करताय. पण उद्या वेंकी दादा एकदा सुटला की मी तुमच्यासाठी अजून मोठा काहीतरी सरप्राईज प्लॅन करेन. कुठल्या तोंडाने समोर जाऊ मी भावनाच्या? तर कसं सांगू मी की या सगळ्याच्या मागे गुन्हेगार मीच. पण बावळटासारखा पोलीस स्टेशनच्या बाहेर मोर्चा काढत होतो. पोलिसांच्या मागे लागलो होतो. पुरावे गोळा करत होतो. इतके भावनाला अभ्यासासाठी पुस्तक आणून दिली. पण तिला जो गुन्हेगार हवा होता तो सतत तिच्या डोळ्यासमोर वावरत होता.
भावनाला सारे कळलं ना, तो गुन्हेगार मीच आहे. ती तुला कधी माफ नाही करू शकणार. नाही नाही, मी भावनाला नाही गमवू शकत. सिद्धराज काही झालं ना तरी तू भावनाला गमवायचा नाहीस. सिद्धिराज, काय झालं सिद्धिराज? वेंकी दादा कुठल्या तरी केसमध्ये कसा काय अडकला? त्याच्या कमतरतेचा कोणीतरी गैरफायदा घेतला असणार आणि त्याला असं केसमध्ये अडकवलं असणार. पण तरी माझा वेंकी दादा तू आधीपासूनच माझा हिरो होतास, पण आता तू सुपर हिरो झालाय. अगं काय झालं? अगं बाई, हात कसा भाजला? एवढ्या रात्री काय करते किचन मध्ये? गॅस का गरम होता आता? बरं झालं मी पाणी घ्यायला आले म्हणून कळलं तरी. बर्फ आणते मी, थांबते. काकू, काहीही झालेलं नाहीये मला एवढं. आणि गॅस यासाठी गरम होता, मी नुकतीच सईला कॉफी करून दिली त्यामुळे. पण ठीक आहे अहो, मी काही झालं नाहीये. काही नाही काही नाही. काय वेडेपणा आहे ग हा? मला वाटलं तुझं किचन मध्ये वावर अगदी चांगला असेल, पण हे काय नको ते उद्योग करून ठेवलेस.